15 तारखेपासून वेट लॉस सुरू केलं आणि 90 क्रॉस केलं होतं ऑलरेडी. किती होतं एक्झॅक्टली सांगणार नाही, पण 90 क्रॉस केलं होतं. वय अजून 36च आहे. वजन 90 क्रॉस केलं होतं. आणि कुठेतरी मी पंढरपूरमध्ये हेल्थ सेशन घेताना मला लोकांनी सांगितलं की तू एवढं सप्लिमेंटवर बोलायला लागला आहे, तू स्वतः वापरतो का नाही वापरतो. आणि ते मला कुठेतरी हर्ट झालं की लोक म्हटले की अरे तू स्वतः खात नाही ना, आम्हाला सांगतोय खायला. सो त्याच्यानंतर थोडंसं मनावर घेतलं आणि जसं आता सरांनी सांगितलं तर सकाळी वेस्लिन टी, वेस्लिन कॅप्सूल, नॉर्मल नाश्ता जो काय आहे रेग्युलर तो. किती कॅप्सूल? 2 कॅप्सूल्स वेस्लिनच्या आणि वेस्लिन टी. त्याच्यानंतर नॉर्मल आपला रेग्युलर नाश्ता असतो तो, दुपारचं जेवण रेग्युलर. आणि रात्री पर्टिक्युलरली सरांनी जसं सांगितलं फायबर इंटेक खूप महत्त्वाचा आहे. सो जेवणाच्या आधी सलाड म्हणजे गाजर, काकडी, टोमॅटो खाल्ल्यानंतर मी जेवतो जर भूक असेल तर, किंवा शेक घेतो. मोस्टली शेक घेतो कारण शेकमध्ये जसं म्हटले फायबरचं प्रमाण खूप चांगलं आहे, त्यामुळे डायजेशन खूप चांगलं होतं. आणि पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगतो, ज्या दिवशी फायबर इंटेक होत नाही दुसऱ्या दिवशी डायजेशनला प्रॉब्लेम येतो, म्हणजे तेवढं स्मूथली होत नाही. सो या सगळ्या गोष्टी चालू केल्या आणि गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 7 किलोपेक्षा कमी वजन झालं आहे. म्हणजे 7 किलो कमी झालं आहे. आणि आता सरांना विचारलं तर सर म्हटले BMI प्रमाणे अजून 10 कमी करायचे. सो त्याच्या दृष्टीने जर्नी सुरू केली आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट पाळणं गरजेचं आहे, ते म्हणजे बाहेरचं खाणं. आपण फील्डवर असतो तर आपलं पाव खाणं खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. माझं तर रोज व्हायचं, पण गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये ते खूप कमी केलं. म्हणजे अगदी जेव्हा पर्यायच नाही त्यावेळेस मी बसल्या बैठकीला 3 वडापाव खायचो, आता 1 खाल्ला तरी खूप होतो. सो एवढं कमी केलं आहे. शुगरचे इंटेक खूप कमी केले, म्हणजे बाहेर चहा कॉफी पिणं किंवा सरबत पिणं हे सगळे प्रकार बंद केले. सो शुगर इंटेक पण कमी होणं खूप गरजेचं आहे. शिरीष सरांकडनं आपल्याला ते नेहमी कळतं शुगर आप कम से कम करू. माझ्या घरामध्ये गेल्या 2 महिन्यात 1 किलो साखर आणली फक्त. सो घरच्यांना पण कमी करायला लावलं आणि मी पण कमी केलं. सो शुगर इंटेक कमी. आणि बाहेरचा कुठलाही पदार्थ म्हणजे आता चिप्सचं जसं मी सरांना विचारलं तर चिप्स वगैरेकडे मी बघतही नाही गेल्या 2 महिन्यामध्ये. हां, अगदी जेव्हा पर्यायच नाही, बाहेरच आहे किंवा आउट ऑफ स्टेशन आहे तर त्यावेळेस काहीतरी बाहेरचं खावं लागलं तर तेवढंच खातो आहे. आणि त्याच्यामुळे गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 7 किलो वजन कमी झालं आहे. पहिल्या महिन्यामध्ये तेवढा रिझल्ट नव्हता, साधारण 2.5-3 किलोच्या आसपासच होता, पण सेकंड मंथ नंतर हा रिझल्ट खूप चांगला यायला लागला. आणि आता अशी सवय झाली आहे, लोक म्हणतात की आम्ही ते सप्लिमेंट बंद केलं की आमचं वजन वाढतं. तर मी लोकांना ते सांगतो की तुमची लाईफस्टाईल त्याप्रमाणे झाली असेल, तुम्ही त्याच्यात चेंज करू नका. म्हणजे आता मला असं झालं, मला संध्याकाळी भूकच लागत नाही. मला संध्याकाळी फक्त 1 काकडी, 1 गाजर, 1 टोमॅटो खाल्ला तर माझं पोट भरतं. मला त्याच्यानंतर शेक प्यायची गरज पडत नाही. ही माझी लाईफस्टाईल झाली आणि त्याच्यामुळे जे वेट आहे ते मेंटेनही होते आणि ते हळूहळू कमीही होते. लोक काय करतात, 3 महिने घेतात आणि मग त्याच्यानंतर 4थ्या महिन्यापासून पार्ट्या सुरू करतात, नॉनव्हेज खायला सुरू करतात. तर तसं करायचं नाही आहे, पर्टिक्युलरली रात्रीचं, राईट. सो तुम्हाला वेट लॉसचा रिझल्ट खूप छान मिळेल. आपल्या प्रॉडक्टचा रिझल्ट म्हणजे मी ह्याच्या आधीही वेट लॉसचे प्रॉडक्ट वापरले होते, पण आत्ताचे जसं सर म्हटले की आत्ताचे जे सुधारित प्रॉडक्ट्स आहेत त्याचा रिझल्ट ऑसम आहे आणि तो तुम्हाला इमिजिएटली विदिन 1 महिन्यामध्ये वगैरे दिसायला सुरुवात होते. आणि फ्लेवरच्या बाबतीत म्हणाल तर माझा पर्सनल फेवरेट कुल्फी फ्लेवर आहे. ज्याला ज्यांना कुल्फी आवडते त्याने तो टाईमपासमध्ये खायला तरी काय हरकत नाही. त्याच्यामध्ये काजू बदाम सगळं आहे, राईट. सो खूप छान रिझल्ट्स आहेत. ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी स्वतः पण हे इम्प्लिमेंट करा. शुगर बंद करा, बाहेरचं खाणं बंद करा आणि त्याच्यासोबत आपले प्रॉडक्ट्स यूज करा. आणि मी स्वतः त्याच्यावर काम सुरू केलं आणि काही दिवसामध्ये या ऑफरमध्ये मी सगळ्यात जास्त पैसे कमवणार आहे. थँक्यू सो मच.